आद्य गोभक्षक काय आद्य गोभक्षक आद्य गो हत्यारे म्हणजेच आद्य गोभक्षक आद्य गोमांस भक्षक ब्राह्मण आणि गोरक्षकाच्या नावाखाली पुणे मनपामध्ये ब्राह्मणांची नौटंकी काय आद्य गोमांस भक्षक आद्य गोभक्षक ब्राह्मणांची पुणे मनपामध्ये गोरक्षकाच्या नावाखाली नौटंकी। हे का सांगतोय की काल मी पुण्यामध्ये गेलो होते, पुणे मनपामध्ये गेलो होते। पुणे मनपाच्या आवारामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याच्या शेजारी एक मंडप टाकला होता। मिलिंद एकबोटे नावाने मंडप टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये एक गाई आणि एक गाईचं वासरू त्याला चारा दिलेला होता आणि पाठीमागचं जे पोस्टर होतं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज गाईला चारा देताना तो फोटो आहे आणि ते वर लिहिलेलं आहे की आद्य गोरक्षक श्री छत्रपती शिवछत्रपती महाराज। काय लिहिलेलं आहे तर की त्या पोस्टर लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज गाईला चारा देत असताना त्या पोस्टरवर लिहिले आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि वर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे। आणि असं ते पोस्टरानं खाली संकल्पना कुणाच्या डोक्यातनं ब्राह्मणी संकल्पना म्हणजे त्या डोक्यातून संकल्पना मिलिंद रमाकांत एकबोटे हे संकल्पना असा तो पोस्टर आहे, त्याचं हे पोस्टर आहे। आणि तो पोस्टर पुणे मनपामध्ये हे पोस्टर लावून तो कार्यक्रम केलेला असावा कदाचित। तो वसुबारस या नावाखाली गोरक्षकाच्या नावाखाली गोभक्षक असणारा खरे गोभक्षक असणारा ब्राह्मणांनी काल गोरक्षकाच्या नावाखाली वसुबारसच्या निमित्तानं पुणे मनपामध्ये नौटंकी केली, त्याचं हे पोस्टर आहे। खरं तर या देशामध्ये पहिल्यांदा गायीची हत्या आणि गोमांस भक्षण हे ब्राह्मणाने केले। पहिले गायीची हत्यारे तर पहिले ब्राह्मण आहेत। आश्चर्य वाटलं मला मिलिंद एकबोटेंचं गोरक्षक करायला निघालेले। अरे पहिले तर आज हे गोरक्षकाच्या नावाखाली पुणे मनपात प्रशासनामध्ये शासकीय कार्यालयामध्ये ते नौटंकी करायला लागले गोरक्षकाच्या नावाखाली। परंतु पहिल्यांदा या देशामध्ये गायीचं मटण आणि गोमांस भक्षण तर पहिल्यांदा ब्राह्मणाने केले, गोभक्षण तर पहिल्यांदा ब्राह्मणाने केले, गोहत्या तर पहिल्यांदा ब्राह्मणाने केले। एवढंच की गायीचं मटण शेपटीपासून ते डोक्यापर्यंत कुठला गायीच्या मटण कुठला भाग चांगला, मटणाचा पार्ट कुठला चांगला, हेच सुद्धा सविस्तर वर्णन ऐतरेय ब्राह्मण ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे, पुस्तकात लिहिलेलं आहे। म्हणजे पहिल्यांदा गोमांस खाण्याचं, गायीचं मटण खाण्याचं सुरुवात तर ब्राह्मणाने केली। आणि म्हणून मी म्हणतोय आद्य गोभक्षक आद्य गोमांस भक्षक ब्राह्मणांची गोरक्षकाच्या नावाखाली पुणे मनपामध्ये ही नौटंकी आहे। आणि आज सुद्धा दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्तानं दिवाळीच्या दिवशी आज सुद्धा ते कणगीच्या पिठाची गायी करून हत्या मारली जाते। कणगीच्या पिठाची गायी करून ती कापली जाते, घरात ब्राह्मणांच्या कापली जात असावी। कणगीच्या पिठाचा बळीराजा बनवून ती सुद्धा हत्या सुद्धा ती परंपरा ब्राह्मणांच्या घरामध्ये सुरू असावी। कणगीच्या पिठाची गायी कापण्याची परंपरा आज सुद्धा ब्राह्मणाच्या घरी सुरू असावी, यात शंकाच नाही। आणि एवढंच काय, अरे नुकतंच काही दिवसापूर्वी कात्रजला, पुणे येथे कात्रजला ब्राह्मणाने गायी कापल्याचं उदाहरण सापडलं आणि ते वसंत मोरे यांनी ते सापडलं, त्यांनी ते पकडलं गायी कापल्याची। कात्रजमध्ये पुण्यातल्या कात्रजमध्ये ब्राह्मणानं गायी कापली आणि ह्याचं ते वसंत मोरे यांनी शोधून काढले आणि त्यांचा तो व्हिडिओ पाहिला संपूर्ण महाराष्ट्रानं, पुण्याने पाहिलेला आहे। आणि इकडं मात्र पुणे मनपामध्ये बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा गैरवापर करून काय म्हटलंय त्यांनी, उपमा दिली बघा छत्रपती शिवाजी महाराजांना, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती अशी उपमा दिली। अरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त गायीच आणि ब्राह्मणांचे रक्षण करते होते का? ही तुमची संकल्पना, बहुजनाला ही मूर्खात काढणारी संकल्पना। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त गायीचे
आणि ब्राह्मणाचे रक्षण होते का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे गायीचे, शेतकऱ्यांचे आणि शेतीचे, बहुजनाचे रक्षण करते होते, म्हणून तर त्यांना बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि ब्राह्मणाची मुलं हिजा ठेवतोय काय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभा करण्याकरता ब्राह्मण जर आडवा आला तर ब्राह्मणांची मुलं हिजा ठेवतोय काय म्हणून कृष्णा कुलकर्ण्याला कापून काढल्याचा इतिहास आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं अशी आश्चर्याची गोष्ट की हे पुणे मनपाच्या प्रशासनाच्या शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय इमारतीमध्ये, तेही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी पुणे मनपाच्या शासकीय आवारामध्ये हा मिलिंद एकबोट्याला परवानगी दिली कुणी? ही गोरक्षकाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडून गोरक्षकाच्या नावाखाली हे पहिल्यांदा गोमांस करणाऱ्या ब्राह्मणाने या मिलिंद एकबोट्याला त्या पुणे मनपामध्ये हा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम करण्याची पुणे मनपाच्या परवानगी दिली कुणी? पुणे मनपाचा तसा का GR आहे? मग तसा GR असेल तर सर्व धर्मियांना सर्व धर्मियांसाठीच पुणे मनपानं तो सर्व धर्मियांसाठी कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी. सर्वच धर्मियांसाठी मनपा आवार खुलं करून द्यावं पुणे मनपानं. तसा आयुक्तानं तो तसा प्रकारचा आदेश आणि GR काढावा. आणि म्हणून जर तुम्ही हिंदुत्ववाद्यांना हे RSS वाल्याचा कार्यक्रम आहे, हे समरसता मंचवाल्याचा कार्यक्रम आहे, हे हिंदुत्ववाद्यांचा कार्यक्रम आहे. अरे भाजपची सत्ता असली म्हणून तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा गैरवापर करायला लागला, धार्मिक स्तोम बाजवायला लागला. आणि म्हणून जर हेच परवानगी शासकीय प्रशासकाचा जर GR असेल, शासनाचा तसा नियम असेल, त्यांना जर तुम्ही परवानगी देत असेल हिंदुत्ववाद्यांना, अर्थात RSS वाल्यांना, अर्थात ब्राह्मणवाद्यांना, मिलिंद एकबोट्यांना जर परवानगी भेटत असेल तर पुढच्या वेळेला मी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी 10 दिवसाचा सुरू केलेला शिवजयंती उत्सव, शिव उत्सव आम्ही पुणे मनपामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्या शेजारी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 दिवसाचा शिव उत्सव आम्ही पुणे मनपाच्या आवारात साजरा करू. आणि त्यावेळेला ब्राह्मण मुलं हिजा ठेवतोय काय म्हणून कृष्णा कुलकर्णी या ब्राह्मणाला छत्रपती शिवाजी महाराजांना कापल्याचा पोस्टर लावून आम्ही शिवजयंती साजरी करू. आणि त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 10 दिवसाच्या शिवजयंती उत्सवामध्ये घोषणा दिली होती मिरवणुकीमध्ये. काय घोषणा होती? आला छत्रपतींचा मेळा, भटा ब्राह्मणानो पळा पळा, आला छत्रपतींचा मेळा, भटा ब्राह्मणानो पळा पळा, अशा ती शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये घोषणा महात्मा फुल्यांची जी होती. आणि तशा प्रकारची घोषणा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुणे मनपाच्या पुतळ्याच्या खाली ती घोषणा लिहिली जाईल. आणि पुढच्या वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केलेला 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव आम्ही पुणे मनपाच्या आवारामध्ये साजरा केला जाईल. आणि तशी परवानगी आम्हाला पुणे मनपाच्या प्रशासनाला द्यावीच लागेल. जर मिलिंद एकबोटेला तुम्ही जर वसुबारसच्या निमित्तानं जर गोरक्षकाच्या नावाखाली ही ब्राह्मणांची नौटंकी करण्यासाठी जर पुणे मनपाचा आवाराची परवानगी भेटत असेल तर बहुजन समाजाचा खरा इतिहास सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला परवानगी मिळावी. काय तिथं दुसरं असं म्हटलंय की गो हत्या मुक्त हिंदुस्तान, गो हत्या मुक्त हिंदुस्तान हा आपला आग्रह असायला पाहिजे असं ते म्हणतात. की गो हत्या मुक्त हिंदुस्तान हा तुमचा आग्रह आहे का? ते आम्ही पूर्ण करू, आम्हाला सहकार्य द्या. अरे पण गो हत्या, गोरक्षकाच्या नावाखाली गोमांसाची निर्यात करणाऱ्या कंपन्या कुणाच्या आहेत त्या बाबांनो? गाईचं मटण, गोमांस, जगामध्ये गोमांस, भारतातून गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्या या ब्राह्मणांच्या उच्चवर्णीय आहेत ना. गोरक्षकाच्या नावाखाली गोशाळेमध्ये गोरखधंदा चालतो, तो आधी बंद करा. आणि मग म्हणून या देशाला ही ब्राह्मणवाद्यांची नौटंकी आणि षडयंत्र करून बहुजन समाजाला गुलाम बनवणारे हे अधर्माची विकृतीकरण प्रशासनाच्या कार्यालयामध्ये सुद्धा, शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा सुरू आहे. आणि म्हणून मी म्हणेल की ब्राह्मणवाद मुक्त हिंदुस्थान नाही, ब्राह्मणवाद मुक्त भारत
हेच आमचं ध्येय असलं पाहिजे आणि हाच भारतीयाचा आणि बहुजन समाजाचा आग्रह आणि ध्येय असलं पाहिजे. ब्राह्मणवाद मुक्त भारत हाच भारतीयांचा बहुजन समाजाचा ध्येय आणि आग्रह असला पाहिजे. वर त्या पोस्टरमध्ये जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. पण मला एक मनास वाटतं की दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्तानं वसुबारसच्या निमित्तानं ते कार्यक्रम त्यांनी घेतला. पण अरे बाबांनो, आज सुद्धा महाराष्ट्रातील नव्हे देशातील बहुजन समाजातील आमच्या भगिनी आमच्या बहिणी आम्हाला ओवाळताना म्हणतात, इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या, रामराज्य येऊ द्या. एकही बहीण म्हणत नाही ओवाळताना. हे सुद्धा लक्षात घ्या. बहुजन समाजानं आज सुद्धा आपली संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. ब्राह्मणवाद्यांच्या प्रतिक्रांतीच्या विरोधात बहुजन समाजाच्या क्रांतीची सुप्त लाट सुद्धा आज सुद्धा वावरत आहे. काय बहुजन समाजातील महिला भगिनी ओवाळताना आम्हाला बहिणी म्हणतात की इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या, रामाचं राज्य येऊ द्या असं एकही बहीण म्हणत नाही. एक म्हणते का ओवाळताना इडापिडा जाऊ द्या आणि राम राज्य येऊ द्या असं एक तर बहीण म्हणते का? नाही, अजिबात म्हणत नाही. तर काय म्हणते, आम्हाला दिवाळीच्या निमित्तानं ओवाळताना काय म्हणते, इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या. आता मिलिंद एकबोट्याला म्हणत असतील काय, ती मिलिंद एकबोट्याला म्हणत असतील इडापिडा जाऊन राम राज्य येऊ द्या म्हणतात. पण आमच्या बहुजन समाजातीमध्ये मग तो मराठा असेल, ओबीसी असेल, धनगर असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, भटका असेल, विमुक्त असेल, शेतकरी असेल, हा बहुजन समाज, हा कृषी प्रधान बहुजन समाज, आमचा शेतकरी बांधव, आमच्या बहिणी आमच्या भगिनी आम्हाला ओवाळताना म्हणतात इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या, राम राज्य येऊ द्या असं अजिबात म्हणत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक सांगतो की छत्रपती ही जी उपाधी आहे, छत्रपती ही बौद्ध धम्मी संकल्पना आहे, बौद्ध धम्मीय शब्द आहे. छत्रपती हा हिंदू धर्मी शब्द नाही, छत्रपती हा बौद्ध धम्मी शब्द आहे. आणि मग धम्म चक्र गतिमान करणारा धम्मराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे चक्रवर्ती किंवा छत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतात, संभाजी महाराजांना छत्रपती म्हणतात, शाहू महाराजांना छत्रपती म्हणतात. पण रामाला, प्रभू रामाला, श्रीरामाला मात्र छत्रपती राम म्हणत नाहीत. हे सुद्धा लक्षात घ्या हा फरक. छत्रपती श्रीरामाला जय श्रीराम श्रीराम म्हणतात, पण छत्रपती श्रीराम म्हणत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनाच छत्रपती उपाधी लावली जाते, रामाला छत्रपती उपाधी लावली जात नाही. बहुजन समाजाची संस्कृती ही बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे ही बहुजन समाजाची संस्कृती आहे. हे समजून घ्या. श्रीराम आमची संस्कृती ब्राह्मणवाद्यांची संस्कृती आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे.